हरिओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा नम्र नमस्कार. काल आपण तैत्तरीय उपनिषदातल्या पहिल्या वल्लीतला पहिला अनुवाक बघितलेला आहे. आज आपण पहिल्या वल्लीतला दुसरा अनुवाक पाहणार आहोत. या दुसऱ्या अनुवाकामध्ये वेदांच्या मंत्रांचं उच्चारण आणि त्यामधले नियम हे समजावून सांगितलेले आहेत आणि यालाच शिक्षा म्हटलेलं आहे. शिक्षा म्हणजे काय? शिक्षण. वेदांच्या मंत्राचा उच्चार करणं म्हणजे योग्य उच्चार करणं हे फार महत्त्वाचं आहे, नाहीतर तो अर्थ बदलतो. वेदामध्ये 3 प्रकारचे स्वर असतात वेदांच्या उच्चारणामध्ये. हे मी तुम्हाला बाहेरचं सांगतोय, हे ह्या उपनिषदाच्या ह्या अनुवाकामध्ये सांगितलेलं नाही आहे, पण हे संस्कृत भाषेचा जो धार्मिक साहित्याचा इतिहास आहे किंवा व्याकरण आहे, त्या व्याकरणानुसार वेदामध्ये वेदमंत्राचा घोष करत असताना उदात्त, अनुदात्त आणि स्वरित असे 3 प्रकारचे स्वर लावतात. आता हे 3 प्रकारचे स्वर म्हणजे काय आहेत? उच्चैः उदात्तः, जो मंत्राचा भाग हा अत्यंत मोठ्याने म्हणायचा आहे, व्हॉल्यूम खूप वाढवायचा आहे, मोठ्याने म्हणायच्या असलेल्या स्वराला उदात्त स्वर असं म्हणतात. आणि हा उदात्त स्वर कंठ आणि टाळू याच्या वरच्या भागातून उच्चारला जातो. आपल्या तोंडामध्ये जे उच्चार करणारे अवयव आहेत, त्या अवयवांच्या सहाय्याने आपण उच्चार करत असतो. परंतु वेदामधल्या मंत्रांचा घोष करताना एक प्लेन असा समान स्वर वापरत नाहीत. 3 प्रकारचे स्वर वापरतात. त्यातला आत्ता तुम्हाला मी सांगितला तो उदात्त स्वर म्हणजे उंच स्वरात म्हणण्याचा मंत्र. त्यानंतर अनुदात्त स्वर, उदात्त स्वराच्या विरुद्ध अगदी हळू आवाजात. नीचै अनुदात्तः म्हणजे कंठ आणि ताळू ह्यांच्या खालच्या भागातून ज्याचा उच्चार केला जातो ते अनुदात्त स्वर असतात. आणि तिसरा स्वरित म्हणजे समाहारः स्वरितः, फार उच्च आवाजात नाही, फार हळू आवाजात नाही, मध्यम आवाजात जो स्वर उच्चारला जातो त्याला म्हणायचं स्वरित. असं उदात्त, अनुदात्त आणि स्वरित असे हे 3 वेदमंत्राच्या घोषांचे स्वरांचे प्रकार आहेत. आता तुम्हाला वेदामधला एक शब्द सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की उदात्त अनुदात्त म्हणजे कसं आहे. ऋग्वेदाची सुरुवात ही अग्नी मिळे जळे असे साधारण ते मंत्र म्हणत असतात. मग आता हे अग्नी हा स्वरित झाला, मिळे हे परत अनुदात्त झालं, स्वरे हे परत उदात्त झालं. अशाच रीतीने हे सगळे तुम्ही जर कधी होम हवन यज्ञ वगैरे बघितलं असेल एखाद्या मंदिरामध्ये, तर त्यावेळेला जे वेदशास्त्र संपन्न लोक असतात ते अशाच पद्धतीने वेदामंत्रांचा घोष करत असतात. परवा 22 जानेवारीला आपल्याकडं रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली. त्यावेळेला जे सगळं यज्ञ होम हवन वगैरे त्या ठिकाणी झालं, अनेक देशामधले पंडित आले होते आपल्या देशातले, तर त्यांनी वेदमंत्राचा घोष हा अशाच पद्धतीने केलेला आहे. आता ह्या द्वितीय अनुवाकामध्ये शिक्षा म्हणजे शिक्षण, वेदमंत्रांचा उच्चार करण्याचं शिक्षण या संबंधी माहिती दिलेली आहे. शिक्षाम व्याख्यास्यामः वर्णः स्वरः मात्राबलं साम संतानः इत्युक्तः शिक्षाध्यायः. शिक्षाम व्याख्यास्यामः, आता आम्ही शिक्षणाचं वर्णन करतो.
वर्ण स्वर मात्रा बलम, वर्ण स्वर मात्रा आणि त्याचा उच्चार करण्यासाठी लागणारे प्रयत्न हे आता आम्ही सांगतो आहोत. साम, वर्णांचं समवृत्तीने उच्चारण करण्याची आणि गायन करण्याची पद्धत. संतान, संधी. शिक्षाध्याय, वेदाच्या उच्चारणाचं शिक्षण. उक्त, सांगितलेलं आहे. आता यामध्ये प्रयत्न हा एक शब्द आलेला आहे. प्रयत्न म्हणजे काय, तर संस्कृत व्याकरणामध्ये प्रयत्न याला पाणिनींनी खूप महत्त्व दिलेलं आहे. हे सुद्धा उपनिषदात सविस्तर सांगितलेलं नाही, हे त्यांनी गृहीतच धरलं की प्रयत्न हे माहीत असले पाहिजेत. तर प्रयत्न म्हणजे काय, तर पाणिनींनी आपल्या अष्टाध्यायी या ग्रंथामध्ये, हे मी तुम्हाला बाहेरचं सांगतोय हां, उपनिषदात हे नाही आहे. पाणिनींनी आपल्या अष्टाध्यायी या संस्कृत व्याकरणाच्या ग्रंथामध्ये प्रयत्न सांगितलेले आहेत. प्रयत्न म्हणजे काय, एखाद्या वाक्याचं उच्चारण करायचं असेल किंवा शब्दाचं उच्चारण करायचं असेल तर त्यासाठी 2 प्रकारचे प्रयत्न आपण करत असतो. 2 प्रकारचे प्रयत्न कुठले, तर पहिल्यांदा अभ्यंतर प्रयत्न आणि नंतर बाह्य प्रयत्न. मग या अभ्यंतर प्रयत्नामध्ये आपण काय करतो, आता मला तुमच्याशी बोलायचं आहे. मी अभ्यंतर प्रयत्नामध्ये मनात शब्दांची, वाक्यांची, विषयाची जुळवाजुळव करतो. आपल्याला काय बोलायचं आहे, कशा पद्धतीने मांडायचं आहे, वाक्यरचना कशी असली पाहिजे, हे सगळं मी अगोदर अभ्यंतर प्रयत्नामध्ये करून घेत असतो. आणि ते काही सेकंदातच करतो, कारण आपल्याला बोलण्याची सवय असते. आणि मग ही अभ्यंतर प्रयत्नाची प्रक्रिया जी आहे ती फक्त वक्त्यालाच समजते, श्रोत्यांना समजत नाही, कारण तो आतल्या आत प्रयत्न असतो, मनातल्या मनात. पण दुसरा जो बाह्य प्रयत्न आहे त्याच्यामध्ये आपण स्पष्ट उच्चार करतो आणि ते लोकांपर्यंत पोचलं जातं आणि ते वक्त्यालाही कळतं. तुम्हाला उदाहरण सांगतो, अतिशय व्यवहारातलं एक कुटुंब आहे, त्याच्यामध्ये त्यांना नवरा बायको मुलं वगैरे आहेत. त्याची एक मुलगी कॉलेजला जात आहे आणि तिला कॉलेजमध्ये ट्रिपला जायचं आहे आणि त्याच्यासाठी 500 रुपये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे. मग ती मुलगी काय करेल, तिला आता बाबांना सांगायला पाहिजे की बाबा मला ट्रिपला जायचं आहे आणि मला 500 रुपये द्या. मग ती अगोदर आईकडे जाते. आई म्हणते नाही तू बाबांना विचार. मग आता बाबांशी बोलायचं आहे, बाबा बाबा मला ट्रिपला जायचं आहे, मला 500 रुपये द्या. असं एकदम ती सांगत नाही, बाबा बाबा मला ट्रिपला जायचं मला 500 रुपये द्या, असं एकदम ती सांगणार नाही. ती काय करेल, शहाणी असेल तर आधी मनामध्ये जुळवाजुळव करेल, अभ्यंतर प्रयत्न करेल अगोदर की बाबांचा मूड कसा आहे, बाबांचा मूड चांगला आहे की नाही, मग मी बाबांना सांगताना सुरुवात कशी करू, असा ती सगळा अभ्यंतर प्रयत्न करेल, मनातल्या मनात सगळा विचार करेल. मग मनातल्या मनात ही जुळवाजुळव केल्यानंतर ती जुळवाजुळव करत असताना मी आधी सुरुवातीला कसं सांगू, मग मध्ये कसं सांगू, मुख्य विषयाकडं कसं येऊ आणि मग बाबा मला पैसे देतील अशा पद्धतीने मी आर्ग्युमेंट कशी करू, ही सगळी तिची अभ्यंतर प्रयत्नाची तयारी असते. मग बाह्य प्रयत्न ती काय करते, मग ती बाबांचा मूड वगैरे चांगला आहे, आज सुट्टी आहे, मग ती हळूच बाबांजवळ जाते. बाबा गुड मॉर्निंग म्हणते. बाबा म्हणतो गुड मॉर्निंग, काय बेटा कशी आहेस, अभ्यास कसा चालला आहे, हो बाबा चांगला चालला आहे, असं झालं तसं झालं, मला परवा टर्मिनल एक्झाममध्ये चांगले मार्क पडलेत वगैरे असं बोलते. बाबा मग म्हणते हळूच, बाबा माझं तुमच्याकडे एक काम होतं. मुलगी साधारणपणे वडिलांची लाडकीच असते, हे घराघरात आपण बघतो. मग ती म्हणते काय, वडील म्हणतात काय बेटा काय काम आहे तुझं, मग मुलगी सांगते बाबा ते
आमच्या कॉलेजमध्ये म्हणजे काय सांग ना बेटा, काय आहे कॉलेजमध्ये काय? नाही, आमच्या क्लासची ट्रिप चालली आहे. बर बर म्हणतात वडील. होय बाबा, आमच्या क्लासची ट्रिप चालली आहे. हो का, कुठं चालली आहे? हे महाबळेश्वरला चालली आहे. बरं, ठीक आहे. मग मी जाऊ बाबा? बरं, किती पैसे द्यायचे आहेत? मग ती म्हणते, "अं, काही नाही बाबा, फक्त 500 रुपये द्यायचे." आता फक्त म्हणायची काय गरज असते का? पण नाही, आर्ग्युमेंट आहे ती, लक्षात घ्या. बाह्य प्रयत्न हा असा असतो, म्हणजे या अनुवाकामध्ये बोलायचं कसं, कम्युनिकेशन कम्युनिकेशन म्हणून आज एवढा ढोल बडवतात सगळीकडं. आम्ही कम्युनिकेशन शिकवतो. अरे कशाला शिकवताय तुम्ही? ते उपजतच असतं. आई वडिलांना जर येत असेल तर ते मुलांना कम्युनिकेशन स्किल आपोआप येतं. हे आमच्या वेदांनी सुद्धा शिकवून ठेवलेलं आहे आधीच. तुम्ही काय शिकवताय वेदांसारखं? हजारो रुपये घेऊन उगीच काहीतरी 2-4 वाक्य शिकवताय, संपलं. ती मुलगी काय म्हणते? फक्त 500 रुपये बाबा. मग वडील म्हणतात, हो बरं, मग तुझ्याबरोबर कोण कोण आहे? नाही, ती माझी ही मैत्रीण येणार आहे, ती मैत्रीण येणार आहे, ती मैत्रीण येणार आहे, असं असं सांगते. बरं, मग वडील काय म्हणतात, ठीक आहे, आपली मुलगी विश्वासू मैत्रिणींबरोबर ट्रिपला चाललेली आहे, अशी एकदा त्यांना खात्री पटली की मग ते म्हणतात, बरं कधी जाणार आहे तुमची ट्रीप? काही नाही, 13 तारखेला जाणार आहे. बरं, ठीक आहे, मी तुला पैसे देतो आज संध्याकाळी. मग ती मुलगी लगेच थँक्यू बाबा म्हणून अगदी ती गळ्यात पडेल किंवा बाबांचे हात धरून थँक्यू म्हणेल. बाबा पण खुश होतील, ती पण खुश. अशा पद्धतीने हा बाह्य प्रयत्न असतो. एवढं सगळं सांगायचं कारण हे उदाहरण खूप प्रायमरी बेसिक दिलेलं आहे मी तुम्हाला, की अभ्यंतर प्रयत्न आणि बाह्य प्रयत्न हा कसा असतो हे सांगण्यासाठी तुम्हाला मी हे साधं घराघरातलं उदाहरण दिलेलं आहे. आता वेदांमध्ये किंवा या उपनिषदामध्ये शिक्षा किंवा वर्ण, स्वर, मात्रा, बल, आता मी तुम्हाला सांगितलं ते बलच आहे. प्रयत्न म्हणजे बल. मग पुन्हा त्या अभ्यंतर प्रयत्नाचे आणि बाह्य प्रयत्नाचे प्रकार आहेत, पण त्याच्यात एवढं आपल्याला खोल जायचं नाही आहे. अभ्यंतर प्रयत्नाचे ईषद वृत्त, संवृत्त, आवृत्त वगैरे प्रकार आहेत, पण तेवढं डिटेल आपल्याला जायचं नाही आहे. आपल्याला फक्त उच्चारणाचे नियम पाहायचे आहे. म्हणून आता या मंत्रामध्ये, या दुसऱ्या अनुवाकाच्या या मंत्रामध्ये ते सांगतायत की उच्चारणाचं नियम आम्ही या अनुवाकामध्ये केलेलं आहे. त्याच्यावरून असं सिद्ध होतं की त्या काळामध्ये जेव्हा उपनिषद निर्माण झाली, किंवा वैदिक कालच आहे, त्या वैदिक कालामध्ये शिष्य जिज्ञासू असले पाहिजेत आणि ते या नियमांना जाणणारे असले पाहिजेत. कारण सुरुवातीला गुरु, त्यावेळेला गुरु शिष्य परंपरा होती, त्यावेळेला गुरु सुरुवातीलाच त्यांना सांगत होते की मंत्रांचे उच्चार, वर्ण, स्वर, मात्रा, प्रयत्न हे सगळं कसं करायचं आहे. त्यांच्या सुरुवातीच्या पाठामध्येच ओरिएंटेशन प्रोग्राम हाच असला पाहिजे त्यावेळेला. कारण पुढं त्यांना वेदमंत्रांचा उच्चार करायचा आहे, वेदघोष करायचा आहे. मग ते आधीच सांगितलं गेलं पाहिजे. मग एकदा जर चुकीचं उच्चारण तोंडामध्ये बसलं तर वेदमंत्र चुकीचे म्हटले जातील, त्याचा अर्थ वेगळा होईल. उच्चार चुकीचा झाला तर मंत्रांचा अर्थ बदलतो. तुम्हाला एक गंमतशीर उदाहरण सांगतो मी. एक राजा होता आणि त्याचं नुकतंच लग्न झालं, आणि ती जी राजकन्या होती, आता नववधूच म्हणायला पाहिजे, तर ती राणी संस्कृत व्याकरणामध्ये अत्यंत हुशार होती. पण हा संस्कृतमध्ये ढड्डोबा होता. ह्याला फक्त शिकार, हत्यार चालवणं हे सगळं ह्याच्यातमध्ये तो पंडित होता.
बाकी सगळ्या गोष्टी तो, पण त्याला संस्कृत भाषा व्याकरण हे काही येत नव्हतं. आणि अशा वेळी अशा परिस्थितीमध्ये तो एकदा आपल्या नवपरिणीत असलेल्या पत्नीला घेऊन जलक्रीडा करायला गेला. जलक्रीडा करायला लागल्यानंतर त्यांनी चेष्टेने आपल्या पत्नीवर पाणी उसळून मारलं. जलक्रीडा करता करता पाण्यात असं हाताने तिच्या अंगावर पाणी उडवलं. तेव्हा ती काय म्हणाली, मोदकैही ताडयमाम, मोदकैही ताडयमाम. राजाला वाटलं हिला मोदक पाहिजेत, म्हणून राजाने राजवाड्यातून मोदक मागवले. थोडा वेळाने त्याचा नोकर मोदक घेऊन आला. मग त्यांनी तिच्यावर मोदक टाकायला चालू केले. पण गंमत अशी होती की तिला म्हणायचं काय होतं, मा उदकैही ताडयमाम. मा म्हणजे नको, उदक पाणी, माझ्या अंगावर पाणी उडवू नकोस. आता त्या मा उदक हा संधी त्या राजाला समजला नाही, कारण व्याकरणाची अवस्था गंभीर होती त्याची आणि संदर्भही कळला नाही. आता जलक्रीडा करत असताना मोदकाचा काय संबंध आला तिथं, तेही त्याच्या डोक्यात आलं नाही. म्हणजे काय गोंधळ झाला बघा. चुकीचा उच्चार हा असा अनर्थ घडतो. तिचा उच्चार अर्थात चुकीचा नव्हता, त्याने चुकीचा अर्थ काढला त्याच्यातून. पण ती जर म्हणाली असती, मा उदकैही ताडय, माझ्या अंगावर पाणी उडवू नकोस, पण ती व्याकरण पांडित्य होती, त्यामुळे तिने मोदकैही म्हटलं, संधी करून टाकला तिथं. अशा प्रकारे आता ह्या ठिकाणी सुद्धा म्हटलेलं आहे, वर्ण स्वर मात्रा प्रयत्न संधी, संधी सोडवून मग त्या मंत्राचा अर्थ समजून घ्यायचा असतो. म्हणून ह्या शिक्षा या अनुवाकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की शुद्ध बोलण्याचा सराव करायला पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे शुद्ध बोलायची. खेडेगावातली मुलं कॉलेजमध्ये येतात, बुद्धिमान असतात, ती हुशार असतात. खेडेगावातले म्हणून त्यांना काय अंडर एस्टिमेट करायची गरज नाही, शहरातल्या मुलांपेक्षा हुशार असतात ती. मी जेव्हा प्राध्यापक होतो वैद्यकीय महाविद्यालयात, तेव्हा खेडेगावातली अतिशय ठार खेड्यातली मुलं यायची. ती बुद्धिमान कितीही असली, कितीही मेरिटची असली, तरी त्यांच्या घरामध्ये त्यांच्या गावामध्ये जी बोलण्याची पद्धत आहे त्याच पद्धतीने ती बोलायची. सुरुवातीला ॲडमिशन झाल्याबरोबर, मला जेवायला जायचं आहे ना रे, अशा पद्धतीची बोलायची. नंतर नंतर बाकीच्या मुलांचं बघून त्यांनी व्यवस्थित बोलायला सुरुवात केली. इतकं की सेकंड इयरला तो मुलगा खेड्यातला आहे असं वाटायचंच नाही. आता हा जो सराव आहे हे करणं त्यांना आवश्यक वाटलं, कारण एकतर बाकीची मुलं हसायला लागली, दुसरं म्हणजे पेशंटशी बोलताना आपण शुद्ध बोललं पाहिजे, व्यवस्थित बोललं पाहिजे, याचीही जाणीव त्याला झालेली आहे. आणि शिष्यांमध्ये चांगलं बोलण्याची जाणीव असणं हे फार महत्त्वाचं आहे. शुद्ध बोलणं, शांतपणे बोलणं आणि योग्य ढंगाने बोलणं. त्यानंतर व्याकरण, ज्या वेळेला वेदमंत्र शिकायचे असतात त्यावेळेला व्याकरणाचं जे ज्ञान आहे ते पाळलं गेलं पाहिजे. आता त्यांनी काही नियम दिलेले आहेत या ठिकाणी. पहिला नियम काय सांगितला आहे, वेदमंत्रांचं उच्चारण गुरुजींनी शिकवल्याप्रमाणेच केलं पाहिजे, हा पहिला नियम सांगितला या अनुवाकात. म्हणजे कसं, गुरुजींनी सांगितलं की हा मंत्र असा म्हणायचा आहे, तो तसाच म्हटला गेला पाहिजे. मोठा स्वर, लहान स्वर, मध्यम स्वर, हा एक नियम. दुसरा नियम काय, क ख ही व्यंजनं आणि ओ आ हे स्वर, म्हणजे यासारखे स्वर, म्हणजे स्वर आणि व्यंजन यांचा उच्चार स्पष्ट झाला पाहिजे. स्पष्ट उच्चार झाल्याशिवाय प्रेक्षकांपर्यंत तुम्ही काय सांगणार आहात ते पटत नाही, कळत नाही. अनेक लोक आज पुराण सांगायला बघतात, भागवत सांगायला बघतात, पण त्यांच्या उच्चारामध्ये इतका प्रॉब्लेम असतो की लोक जमत नाहीत, उठून जातात.
काही कळलंच नाही तर काय करणार? असं काहीतरी जर बोलले तर लोकांना कसं कळणार? प्रत्येक शब्दाचं उच्चारण हे स्पष्ट असलं पाहिजे. त्यानंतर तिसरा नियम फार महत्त्वाचा आहे. सच्या जागी श म्हणायचं नाही, शहामृगाचा श म्हणायचं नाही, किंवा षटकोणाचा श म्हणायचं नाही. जर स असेल तर सच म्हणायला पाहिजे. बघा किती बारकाईने ह्याचा अभ्यास केलेला आहे. उत्तर हिंदुस्थानातल्या लोकांना सवय आहे ती शच्या जागी सहज म्हणतात. दोष, शासन, शासन म्हणत नाहीत, शासन. तिसरा नियम काय सांगतायत? वच्या जागी ब म्हणायचं नाही. ही बंगाली लोकांना सवय असते. देवश्री म्हणायची देबश्री म्हणतात. वच्या जागी बच म्हणतात तिथं. बघा तुम्ही बंगाली लोक कसं बोलतात. अरविंद म्हणायचं असलं तर औरबिंदो म्हणतात. हे चालत नाही. त्यानंतर पुढचा नियम काय सांगतात? तो पण फार महत्त्वाचा आहे. मंत्रामध्ये जो भाव आहे तो भाव प्रकट झाला पाहिजे. बघा 5वा नियम सांगितला आहे की आता समजा अग्निदेवतेची स्तुती आहे तर त्या स्तुतीमध्ये आर्जव असला पाहिजे, तो भाव प्रकट केला असला पाहिजे. आवाहन करताना भाव वेगळा असला पाहिजे, स्तवन करताना भाव वेगळा असला पाहिजे, शत्रुनाश करताना भाव वेगळा असला पाहिजे. अशा रीतीने त्या मंत्राचा अर्थ ओळखून मग त्याचा भाव आला पाहिजे. मंत्राचा अर्थ ओळखल्याशिवाय त्याच्यातली उत्कटता आपल्याला समजत नाही आणि त्या प्रकारचं उच्चारण होत नाही. तुम्ही रामरक्षा म्हणत असाल तर रामरक्षेचा अगोदर अर्थ समजून घ्या, म्हणजे तुमच्यामध्ये उत्कट भक्ती निर्माण होईल आणि तुमचे उच्चार अधिक चांगले येतील, भाव प्रकट करण्यात येईल. जसं गाण्याचं आहे आणि नाटकाचं आहे तसंच वेदमंत्राचं आहे. म्हणजे आधी वेदमंत्र आणि मग नाटक आहे, मग गाणं आहे. पण तुम्हाला मी आता प्रचलित उदाहरण देतो की गाण्यामध्ये जसं भक्तिगीताचं एक एक्सप्रेशन वेगळं, निसर्ग कवितेचं एक्सप्रेशन वेगळं, प्रेम कवितेचं एक्सप्रेशन वेगळं, तसं या ठिकाणी मंत्राचा अर्थ समजून घेऊन मग उच्चारण करायचं आहे. 6वा नियम काय सांगतात? उदात्त आणि अनुदात्त. आता तुम्हाला मी सांगितलं त्या स्वरांचं ध्यान असलं पाहिजे. उदात्त स्वर कुठं वापरायचा, अनुदात्त स्वर कुठं वापरायचा. 7वा नियम काय सांगतात? स्वरभेद नाही झाला पाहिजे. म्हणजे जिथं ऱ्हस्व पाहिजे तिथं ऱ्हस्व, जिथं दीर्घ पाहिजे तिथं दीर्घच, जिथं प्लुत पाहिजे तिथं प्लुतच. ऱ्हस्व दीर्घ आपल्याला माहीत आहे. प्लुतस्वर कधी वापरतात? जेव्हा लांबच्या माणसाला हाक मारायची असते, कृष्णा, त्यावेळेला प्लुतस्वर. त्यावेळेला शेवटचा स्वर हा शेवट लांबवला जातो. आपण आईला हाक मारतो, आई आई अशी हाक मारत नाही आपण. असं मारतो का? आईला समजा हाक मारायची आहे तर आई अशी हाक मारत नाही, आई. म्हणजे ह्याला म्हणायचं प्लुतस्वर, की शेवटचा स्वर हा दीर्घ केला जातो. तर अशा प्रकारचं जे ऱ्हस्व दीर्घ प्लुत हे उच्चारण आहे हे व्यवस्थित राहायला पाहिजे. त्यानंतर अभ्यंतर प्रयत्न आणि बाह्य प्रयत्न हे व्यवस्थित झाले पाहिजेत. 8वा बघा आता ह्यांनी सांगितले अभ्यंतर प्रयत्नाचे स्पृष्ट, ईषद स्पृष्ट, विवृत्त, ईषद विवृत्त, संवृत्त हे अभ्यंतर प्रयत्न आहेत. विवार, संवार, श्वास, नाद, घोष, अघोष, अल्पप्राण, महाप्राण, उदात्त, अनुदात्त, स्वरित हे बाह्य प्रयत्न आहेत. म्हणजे ते प्रयत्न अशा रीतीने पाडलेले आहेत की त्या ठिकाणी तोंडातील अवयवांची हालचाल कशी असते, आपल्याला त्याच्यामध्ये काय सविस्तर जायची गरज नाही. त्यानंतर क पासून म गटापर्यंत सर्व व्यंजनं जी आहेत 10वा मंत्र सांगतायत ती अत्यंत स्पष्ट असली पाहिजेत. असं नाही म्हणायचं. ग तुम्हाला ग म्हणायचं आहे ना, ग स्पष्ट म्हणायचं. ग ग असं नाही, ग स्पष्ट आलं पाहिजे. अशा रीतीने ही जी मंत्र उच्चारणाची पद्धत आहे ही शिकणं हेच या शिक्षा अनुवाकामध्ये सांगितले. त्यानंतर 11वा नियम काय सांगतात?
सामवेदामध्ये मंत्र गायनाचं काही रीती सांगितलेल्या आहेत. काही मंत्र गायचे आहेत, गेय मंत्र असतात काही. ते गेय मंत्र सामवेदातल्या सांगितलेल्या नियमाप्रमाणेच गायचे आहेत. आणि आपल्याकडं शास्त्रीय संगीतामध्ये ते फार पाळलं जातं की सकाळी कुठला राग, दुपारी कुठला राग, 4 प्रहरामधल्या कुठल्या वेळी कुठला राग गायचा, प्रत्येकाची वेळ ठरलेली आहे. उदाहरणार्थ सकाळी भूप, दुर्गा, दुपारी सारंग, त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेला पुरिया धनश्री किंवा ललत. ललत सकाळी वापरला जातो, किंवा रात्रीच्या वेळेला दरबारी कानडा, मध्यरात्री मालकांस राग. असे हे दुपारीच्या वेळेला सारंग किंवा गौड सारंग, असे हे वेळेप्रमाणे रागाची एक माहिती, जोड ही सांगितलेली आहे की त्यावेळेला तोच राग, दुसरा राग चालत नाही. मैफिलीमध्ये बघा तुम्ही, शास्त्रीय संगीताच्या मैफिलीमध्ये आता सवाई गंधर्व जर पुण्यातलं कधी गेला असाल तुम्ही, मी बऱ्याच वेळेला गेलो आहे, मी 8-10 वेळा गेलो आहे, तर त्या सवाई गंधर्वमध्ये किती वाजता आपण गायला बसलो आहे त्याच्यावरती ते राग ठरवतात. समजा पंडित जसराजनं सांगितलं की तुम्ही रात्री 11 वाजता गायचं आहे, मग ते दरबारी कानडा किंवा मालकांस राग गातील. कुणाला सांगितले पहाटे 5 वाजता तुम्हाला गायचं आहे, तर तो अहिर भैरव हा राग निवडेल, आसावरी राग निवडेल, सकाळच्या वेळेला असेल तर कोमल ऋषभ आसावरी राग निवडेल. तर अशा रीतीने त्या पद्धतीने गेय मंत्र गायले पाहिजेत. त्यानंतर संधी सोडवले गेले पाहिजे. आता मी तुम्हाला सांगितलं मोदकाचं उदाहरण, मा उदक, तसं संधी सोडवून ते मंत्र म्हटले पाहिजेत. आणि काही वेळेला संधी होत नसतो, आहे तसा शब्द ठेवावा लागतो, त्याला प्रकृतिभाव संधी असं म्हणतात. या सगळ्या व्याकरणाच्या नियमांचं पालन करून मग मंत्र म्हणायचे आहे. अशा रीतीने या तैत्तिरीय उपनिषदाच्या दुसऱ्या अनुवाकामध्ये मंत्र कसा म्हणावेत याचं शिक्षण सांगितलेलं आहे. आता मी इथंच थांबतो. आपण आता पहिल्यापासून 40 भाग यूट्यूबवरती आलेले आहेत, तर पहिले 40 भाग आपण ऐका आणि कृपा करून सबस्क्राईब करा ही विनंती करतो आणि मी थांबतो. हरिओम.